नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करत आहोत. याचे नाव आहे सांकेतिक भाषा. याच्या आधी आपण जो टॉपिक पाहिला तो आहे श्रेणी, बरोबर आहे. त्यावरच आधारित हा टॉपिक आहे. आपण त्यामध्ये संख्येवर आणि ABCD मध्ये म्हणजे अल्फाबेट्सवर पूर्ण प्रश्न पाहिले. आता इथं पहा, सांकेतिक भाषा म्हणला टाईप 1 म्हणला. पहिला प्रश्न पहा काय, जर ADHI बरोबर 1 4 8 9 तर GIEC बरोबर किती. आता पहा, ह्याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं आहे ABCD मधला कोणता अक्षर कितव्या नंबरवर असतो, बरोबर आहे. आता पहा, ह्याच्या रिलेशन याच्यासोबत कसा लागला ते पहा. ABCD मध्ये A हा कितव्या स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर म्हणजे 1, D हा 4थ्या स्थानावर, H हा 8व्या स्थानावर आणि I हा 9व्या स्थानावर. म्हणजेच पाहता याच्या जो स्थानाचा जो क्रमांक आहे तोच समोर लिहिला आहे. A हा 1 आहे म्हणून 1, D हा 4थ्या स्थानावर, H हा 8व्या स्थानावर आणि I हा 9व्या स्थानावर. बस इथे वेगळं काही नाही केलं, फक्त त्याचा जो क्रमांक आहे तो त्या समोर लिहिला. तसंच आता जर हा बरोबर हा आहे तर हा बरोबर किती. आता आपल्याला माहीत पाहिजे का यांचा नंबर आपण ABCD मध्ये जो लिहितो याचा नंबर काय. तर G कितीवर राहतो, G राहतो 7 वर. त्यानंतर I 9 वर आणि E कितीवर असतो 5 वर आणि C 3 वर. म्हणून ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपला उत्तर काय होईल 7 9 5 आणि 3. ठीक आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर 7 9 5 3. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. आता ZBC ज्या प्रकारे हा पहिला प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आता Z किती 26 क्रमांकावर असतो, त्यानंतर B दुसऱ्या क्रमांकावर आणि C हा 3ऱ्या क्रमांकावर, बरोबर. तर आता आपल्याला TLC हा विचारला आहे. आता आपल्याला माहीत पाहिजे T L आणि C कितव्या क्रमांकावर आहे. आता पहा, T किती 20व्या क्रमांकावर, L कितीवर असतो 12वर असतो आणि C 3 वर असतो, बरोबर आहे. सरळच मांडणी करून राहिली, ज्या प्रकारे मांडणी आहे त्याच प्रकारे. आता T 20 म्हणजे इथं लिहा आधी 20, त्यानंतर L 12 म्हणून इथं 12, त्यानंतर C चे 3. ठीक आहे. मग या प्रश्नाचे उत्तर काय होईल 20 12 3. ठीक आहे. त्यानंतर यावरच ह्या दोन प्रश्नावरच आधारित हा तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. हा तुम्ही मला उत्तर याच्या कमेंटमध्ये सांगा. BDGF बरोबर 2 4 7 6 तर IPL बरोबर इथं किती येईल याच्या कमेंटमध्ये उत्तर सांगा. त्यानंतर टाईप दुसऱ्यातला पहिला प्रश्न आहे पहा. एका सांकेतिक भाषेत टेबल म्हणजे 5 9 0 1 2. त्यानंतर ग्रँट म्हणजे 7 3 9 4 5 तर जेंटल बरोबर किती. ठीक आहे. आता पहा याचं रिलेशन कसा लावला आहे. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का TABLE टेबल. आता याच्या रिलेशन याच्यासोबत कोणत्या पद्धतीत लागल्या पहा. आता Tच्या ठिकाणी तर 5 घेतले, पण आपण ABCDचा जर क्रमांक पाहिला तर Tच्या काय येतो 20व्या क्रमांकावर आहे, बरोबर आहे. T आहे 20व्या क्रमांकावर, पण इथं याच्या काही टेबल म्हणजे T जो आहे Tच्या क्रमांकात समोर दिला नाही, म्हणजे येथे आपण जे नंबरिंग आहे त्या नंबरनुसार लागत नाही क्रम. आता इथे दुसरा थोडासा वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. पहा टेबल, ह्या टेबलमध्ये सारखा अक्षर कोणता आहे पहा, आणि ह्या ग्रँट ह्या दोन याच्यात सारखा कोणता आहे T दिसतो सारखा आपल्याला. इथं आहे T, इथं आहे T. आता ह्या Tच्या इथं किती घेतला आहे 5 आणि ह्या Tच्या इथं काय घेतला आहे 5, बरोबर आहे. म्हणजे याच्या समोरचे जे आकडे आहेत तो त्याच्या संकेत दिला आहे. ठीक आहे. सांकेतिक भाषेत म्हणला आहे म्हणजे तो त्याच्या संकेत आहे. ठीक आहे. आता T म्हणजे 5 आहे, A म्हणजे 9, B म्हणजे 0, L म्हणजे 1 आणि E म्हणजे 2 असा याचा संकेत लावला आहे. आता आपल्याला विचारलं काय जेंटल बरोबर किती. आता पहा, आता इथं सुरुवातीला काय G, तर G बरोबर काय घेतला असताना आता इकडला G पहा, दोनपैकी कोणत्याच्या G आहे, इथं आहे G, तर Gचा काय घेतला इथं 7, मग G बरोबर किती होईल
7. त्यानंतर दुसरं काय ई. आता याच्यामध्ये ई पाहायचा, ई कुठं आहे, ह्या टेबलमध्ये ई आहे शेवटी, तर ई बरोबर इकडे शेवटी काय 2, म्हणजे ई बरोबर 2. त्यानंतर इथे काय आपला एन, तर एन बरोबर पहा, आता एन कोणत्याचेच आहे, इकडे आहे एन, तर एन बरोबर किती घेतलं आहे, दुसरा क्रमांक इथं काय शेवटून दुसरा 4, मग एन बरोबर 4. त्यानंतर टी, आता टेबलच्या टीमध्ये काय आहे 5, म्हणजे टी बरोबर किती होते इथं 5. ठीक आहे. त्यानंतर यल, आता यल कुठं आहे, हा इथं आहे यल, यल म्हणजे 1, मग इथं यल म्हणजे होईल 1. ठीक आहे. त्यानंतर शेवटी करायला आहे ई, आता हा इथचा ई पहा, ई म्हणजे किती आहे 2, म्हणजे इथचा ई म्हणजे 2 होईल. ठीक आहे. म्हणजे ह्या पूर्ण जेंटलची पूर्ण जे आपल्याला उत्तर जर पाहिलं आपण प्रश्नचिन्ह ठिकाणी काय 7, 2, 4, 5, 1 आणि 2. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर होईल 72, 45, 12. ठीक आहे. समजलं मित्रांनो. त्यानंतर टाईप दुसऱ्यातला दुसरा प्रश्न. आता पहा, सेम याच्या आधी जो प्रश्न सोडवला त्याच प्रकारे हा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत भाषा म्हणजे 15, 47, 54, ब्रेन म्हणजे 13, 40, 8, तर अहिंसा म्हणजे किती. आता पहा, सेम त्याच प्रकारे प्रश्न हा. बीच्या ठिकाणी काय इकडं 1, एच्या ठिकाणी 5, एच्या ठिकाणी 4, एस 7, एच 5 आणि ए 4. ठीक आहे. म्हणजे इकडे ज्या स्थानावर जो अक्षर आहे तो त्याच्या तिकडे त्या स्थानावर नंबर आहे. ठीक आहे. तसंच ब्रेन म्हणजे 13, 40, 8 दिला आहे, तर आपल्याला हा काढायचा आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण सोडून, आता सर्व गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. आता ए कुठं आहे, दोनही ठिकाणी आहे, इथं पण आहे, इकडे शेवटी पण आहे, इथं पण आहे. आता एचचा ए पहा, एचचा नंबर काय 4, एचच्या एचा 4च आहे, ह्या एच्या 4, म्हणजे ए म्हणजेच काय 4 आहे बरोबर, म्हणजे ए म्हणजे हा झाला 4. त्यानंतर एच दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर इथं दुसऱ्या क्रमांकावर काय 5, म्हणजे इथं 5. त्यानंतर आय इथे भाषामध्ये आय ना येत आहे, तर मग इकडे ब्रेनमध्ये आहे ना आय, एचच्या आय म्हणजे किती आहे इकडं दुसऱ्या क्रमांकावर 0, मग इकडे आहे 0. त्यानंतर एन पहा, इथं एन आहे, एन म्हणजे काय 8, म्हणजे एन म्हणजे इथं 8 घ्या. त्यानंतर यस हा इकडे आहे यस, शेवटून तिसऱ्या क्रमांकात, इकडे शेवटून तिसरा क्रमांक कोणता आहे 7, मग इकडे 7. त्यानंतर ए म्हणजेच काय आहे आपला 4. मग ह्याच्या उत्तर काय आहे अहिंसा बरोबर 45, 08, 74. ठीक आहे. समजलं मित्रांनो कोणत्या पद्धतीने आपल्याला क्रम घ्यायचे आहे. तर त्यानंतर टाईप तिसरा. आता पहा, जर CAT बरोबर 24 तर MZT बरोबर किती. आता पहा, CAT बरोबर 24 दिला, तर आपल्याला विचार करायचा आहे की हे 24 इथं आले तर आले कसे. ठीक आहे. आता पहा, ABCD मध्ये जरी आपण क्रमांक पाहिला आपण, तर C हा कितव्या क्रमांकावर येतो, तिसऱ्या क्रमांकावर, ए हा पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर टी हा 20व्या क्रमांकावर बरोबर आहे, हा तिसऱ्या क्रमांकावर, ए पहिल्या क्रमांकावर, टी हा 20व्या क्रमांकावर. आता ह्या तिघाच्या काय करायचं आपण, तेव्हा इथं 24 येत आहेत, तर ह्या तिघाची जेव्हा आपण बेरीज करतो 3 आणि 1 4 आणि 20 24, म्हणजे एक लक्षात आलं आपल्याला काय हे जे CAT हा जो दिला आहे इथं यांचा जो क्रमांक आहे त्यांची जरी बेरीज केली तर समोर 24 येतात बरोबर. त्याच प्रकारात समोर करायच्या. आता एम कितीवर असतो 13वर, प्लस झेड कितीवर राहतो शेवटी एकदम 26व्या नंबरवर, त्यानंतर टी 20व्या क्रमांकावर. ठीक आहे. समजलात. हा एमचा क्रमांक घेतला आपण, झेडचा क्रमांक आणि टीचा क्रमांक. आता यांची टोटल पूर्ण करून घ्यायची. आता याची टोटल किती ते पहा, 20 आणि 26 किती झाले 46, आणि 46 आणि 13 6 आणि 3 9 आणि 5 म्हणजे किती झाले पूर्ण 59. म्हणजेच MZT बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल 59. समजला प्रश्न.
त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू. सेम त्याच प्रकारे दुसरा प्रश्न. यशचा क्रमांक किती आहे? 19 अधिक ईच्या 5 अधिक टी किती आहे? 20. ठीक आहे. जेव्हा आपण याची टोटल करतो तर पूर्ण येते 44. सेम त्याच प्रकारे ए पी एन बरोबर किती? ए कितीवर असतो? 1 वर, पी 16 वर आणि एन 14 वर. तर जेव्हा यांची टोटल करू आपण तर याची टोटल पूर्ण येते 31. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर होईल 31. ठीक आहे, समजलं मित्रांनो? त्यानंतर टाईप 4 मित्रांनो. आता पहा, टाईप 4मध्ये जरी प्रश्न जरी अल्फाबेट्सवर आहेत पण त्याच्या अल्फाबेट्ससोबत काही संबंध नाही. ठीक आहे, इथं अल्फाबेट्स जरी दिले आहेत आपल्याला पण त्याच्या अल्फाबेट्ससोबत काही संबंध नाही, त्याच्या नंबरिंगसोबत काही संबंध नाही. आता पहा कसे पहा, जर गो बरोबर 4 म्हणजे जी ओ बरोबर 4 दिला आहे. त्यानंतर बी आय जी बरोबर 9, बी यू डबल एल बरोबर 16, तर सी आर ओ डब्ल्यू एन बरोबर किती? आता पहा तुम्हाला एक लक्षात येत आहे, इथं 4 आहे, इथं 9 आहे, इथं 16 आहे. म्हणजे काय आहे? 4, 9 आणि 16 ह्या वर्गसंख्यात सर्व. बरोबर आहे, वर्गसंख्यात. आता हा एक अक्षर, हा एक अक्षर, म्हणजे इथं 2 अक्षर आहेत, म्हणजे आहेत 1 आणि 2 म्हणजे 2चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे आला एक लक्षात काहीतरी. त्यानंतर 1, 2, 3 बी आय जी म्हणजे हे इथं 3 अक्षर आहेत, 1, 2, 3 म्हणजे 3 अक्षर आहेत इकडं समोर 3चा वर्ग. त्यानंतर 1, 2, 3, 4 इथं 4 अक्षर आहेत, इकडं समोर 4चा वर्ग केला. ठीक आहे, म्हणजे ह्या अल्फाबेट्सचा आपल्या इथं काही संबंध नाही, फक्त इथं जेवढे अक्षर आहेत त्याच्या समोर वर्ग करत आहे. तसा आपल्याला प्रश्न विचारला होता 1, 2, 3, 4, 5 अक्षर आहेत इथं. बरोबर आहे, तर इथं 5चा वर्ग येईल. 5चा वर्ग किती? 25. मग या प्रश्नाचं उत्तर होईल 25. समजलं? त्यानंतर दुसरा प्रश्न. हा पहा, हा थोडासा वेगळा आहे. 1, 2, 3, 4, 5 इथं 5 अक्षर आहेत, समोर 12 दिले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं 7 अक्षर दिले आहेत, इकडे आहेत 16. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अक्षर आता समोर किती म्हणून विचारलं आहे. तुम्हाला एक लक्षात आला, इथं 5 अक्षर आहेत, 12 दिले आहेत, इथं किती आहेत? 7 अक्षर आहेत, इथं 14 दिले आहेत. आता पहा, 5 गुणिला 2 केले आपण तर काय होतील? 5 दुने 10 अधिक 2 करा. 5 दुने 10 प्लस 2 म्हणजे किती होतील? 12. त्याच प्रकारे आता समोर पण करा. 5 गुणिला 2 केले सुरुवातीला, तिथं 7 गुणिला 2 करा. 7 दुने किती होतील? 14 अधिक 2 केलेत मग 16. म्हणजे काय करतो आपण? ह्या शब्दामध्ये जेवढे अक्षर आहेत त्याला गुणिला 2 करून त्यामध्ये 2 प्लस करत आहोत. आता इथं किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अक्षर आहेत, गुणिला 2 करा. 8 दुने 16, 2 प्लस करा. त्यामध्ये प्रत्येक याच्यात 2 प्लस करतो आपण. 16 आणि 2 किती? 18. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? 18. ठीक आहे, समजलं मित्रांनो? त्यानंतर टाईप 5. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा, कारण हा प्रत्येक पोलीस भरतीमध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो. पहा, प्रश्न खूप मोठा आहे पण तेवढा काही खूप कठीण नाही हा. पहा, एका सांकेतिक भाषेत 253 बरोबर बुक आर ओल्ड. त्यानंतर 546 बरोबर मॅन इज ओल्ड आणि 378 बरोबर बाय गुड बुक्स. तर या सांकेतिक भाषेत आर साठी कोणता अंक वापरला आहे? ठीक आहे, आपल्याला काय विचारलं आहे? आर साठी कोणता अंक वापरला आहे. आता याच्यातून जे दिले आहेत ते उचलून घेऊन आपण इथं आता काय 253 बरोबर काय दिलं आहे? बुक्स आर ओल्ड. बरोबर. त्यानंतर हा झाला बुक्स आर ओल्ड. त्यानंतर 546 बरोबर काय दिला आहे? मॅन इज ओल्ड. ठीक आहे, मॅन इज ओल्ड. त्यानंतर 378
78 बरोबर 378 बरोबर काय दिला आहे बाय गुड बुक्स. ठीक आहे, एवढं आपण लिहून घेतलं त्याच्याच प्रश्नातलं जे आहे एवढा. आता पहा सोडवायचं कसं याला. आता तीनही याच्यात सारखा काय ते पहा, या साईडला पण सारखं काय ते पहा आणि या साईडला पण. आता तीनही ठिकाणी सारखा काय दिसत आहे का. इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं 5 नाही. इथं 3 आहे, इथं 3 नाही, इथं 3 आहे. ठीक आहे, आता ज्या याच्यात जे जे सारखे ते पहा. इथं 5 आहे ना, इथं 5 आहे बरोबर. तर याच साईडला इकडं 5 आहे. आता इथं 2 याच्यात सारखं काय, इथं ओल्ड आहे, इथं ओल्ड आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं काय, इकडे 5 आणि इकडं 5, इकडे ओल्ड आणि इकडे ओल्ड सारखं आहे. म्हणजेच आपल्याला एक माहीत झालं की ओल्ड जो ओल्ड आहे तो म्हणजेच आहे 5. ठीक आहे, एक लक्षात आपण लिहून घेऊन इथं ओल्ड बरोबर 5. ठीक आहे, ओल्ड झाला हा काटून घ्या त्याला. आता इकडं 5 झाले त्याला काटून घ्या. त्यानंतर पुन्हा सारखा पहा, इथं 3 आहे, इथं 3 आहे. तर पहिल्या याच्यात आणि तिसऱ्या याच्यात सारखा पहा काय येतं, इथं बुक्स आहे, इथं बुक्स आहे आणि इकडे 3 आहे, इकडे 3 आहे. म्हणजे बुक्स बरोबर 3 असन. तर लिहून घ्या बुक्स बरोबर 3. म्हणजे हा बुक्स झाला, हा बुक्स झाला. इकडे 3 कटले, इकडे 3 कटले. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं त्याच्याकडे लक्ष द्या. आता आर साठी कोणता अंक वापरला जाईल बरोबर. आता पहा इथं बुक्स कटला, इथचा ओल्ड पण कटला, मग इथं राहिला काय आर. आणि या साईडच्या पहा 5 कटले आणि 3 कटले, म्हणजे आर साठी का राहिला आहे 2. ठीक आहे, म्हणजे आपलं डायरेक्ट उत्तरच मिळालं आपल्याला की आर बरोबर किती असेल 2. अशा प्रकारे हा मोठा जरी प्रश्न आहे मित्रांनो तरी असं जरी या पद्धतीने जरी आपण केलं तर एकदम सोपा आहे. ठीक आहे.